प्रेक्षक हो, प्रवीण आपल्याला आज एक मस्त अशी चटपटीत रेसिपी बनवून दाखवणार आहे। प्रवीण, बहुतेक वेळा असं होतं नाही का, संध्याकाळ झाली तेव्हा ते खावं आणि कांदा भजी किती दिवस करणार, कांदा भजी किती दिवस खाणार आणि मुलांना स्पेशली नवीन काहीतरी बनवून द्यावंसं सगळ्या आईंची पण इच्छा असते आणि मुलांना पण खावंसं वाटतं। तर अशा वेळेला एक चटपटीत रेसिपी आपण बनवून दाखवली तर सगळ्यांचीच मजा होणार नाही का। आपण आज बनवणार आहोत चटपटा पनीर, बरोबर? हो। आणि काय इन्ग्रेडियंट्स आपण वापरणार आहोत त्याच्यासाठी? चटपटा पनीरसाठी आपले इन्ग्रेडियंट्स आहेत पनीर, वेगवेगळ्या टाईपच्या शिमला मिरची आहेत, म्हणजे लाल शिमला मिरची, पिवळी शिमला मिरची आहे, हिरवी शिमला मिरची आहे। त्यानंतर मी इथे कांदा घेतलेला आहे डाईस, टोमॅटो केचप आहे, हिरवी मिरची आहे, लसूण, आलं, जिरा पावडर आणि मीठ घेतलेलं आहे मी इथे। आणि हे कॉर्नफ्लोअर आपण मॅरिनेट करणार आहोत का? हो, कॉर्नफ्लोअर आपण जेव्हा फ्राय करायचं आहे आपले पनीर त्यावेळेस थोडंसं कॉर्नफ्लोअर त्याला लावून घ्यायचं, जेणेकरून आपलं पनीर त्याच्यामध्ये तेलामध्ये फाटणार नाही। बरं, म्हणजे आता सगळ्यांनी व्यवस्थित नोंद करून घेतलेलीच असेल की आपण काय काय वापरणार आहोत। आता आपण बोलूया रेसिपीकडे। हो, नक्कीच। सर्वप्रथम काय करूया? मी तेल तापत ठेवलेलं आहे। बरं, आपण हे पनीर कॉर्नफ्लोअरमध्ये मॅरिनेट करून घेऊयात। बरं, हे पनीर जेव्हा आपण कॉर्नफ्लोअरमध्ये मॅरिनेट करतो तेव्हा त्याच्यात मैदा वगैरे, कारण मी असं ऐकून आहे बरं का की मैदा सुद्धा घेतला तर हो, जरी मैदा तुम्ही कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचं मिक्सचर घेतलं तरी चालेल। पण काय फरक पडतो मग नेमका रेसिपीमध्ये? रेसिपीमध्ये असं काही फरक पडत नाही, पण मैदा आणि कॉर्नफ्लोअर जर मिक्स केलं तर तुमचं पनीर थोडंसं मस्त ठीक होईल, त्याचं बॅटर मस्त ठीक मिळेल तुम्हाला। ठीक होतं। आता आपण इथे फक्त कॉर्नफ्लोअर पावडर घेतली आहे। कॉर्नफ्लोअर पावडर घेतली। बरं, आणि पनीरचे पीसेस करून आपण मॅरिनेट करू। तेल आपलं गरम झालेलं आहे, तेलामध्ये सोडून घ्यायचं। तर आपलं तेलही गरम झालेलं आहे, आपण तेलामध्ये सोडून घेऊयात। प्रवीण, तेल जास्त तापवून घ्यायचं का व्यवस्थित? हो, तेल व्यवस्थित तापलेलं असलं पाहिजे। जर थंड तेलामध्ये तुम्ही टाकाल तर हे पनीर सॉगी होईल। ओके, चांगलं क्रिस्पी पनीर तुम्हाला मिळणार नाही। बरोबर। तर तेल व्यवस्थित तापलेलं असलं पाहिजे। म्हणजे म्हणून आपण आधीपासूनच तेल तापायला जर ठेवलं तर आपल्याला चांगलं गरम मस्त तेल मिळेल आणि मग लगेच आपण डीप फ्राय करू शकतो। तर आपल्याला छान असं क्रिस्पी पनीर मिळेल। क्रिस्पी पनीर मिळेल। आणि किती याचा रंग साधारण चेंज व्हायला पाहिजे आपण जेव्हा ते फ्राय करतो तेव्हा? थोडासा लालसर कलर आजूबाजूने आला की आपलं ते क्रिस्पी झालेलं आपण समजून काढून घेऊ। ओके, अच्छा। तर हे आपलं पनीर ऑलमोस्ट झालेलं आहे लालसर। तर तुम्ही इथे पाहता मस्त छान असा लाल गोल्डन कलर आलेला आहे त्याला। तर हे आपले पनीर क्रिस्पी झालेले आहे। तर आपण एका काढून घेऊयात प्लेटमध्ये। पनीर तर आपले मस्त क्रिस्पी मिळालेले आहेत। तर आपण पुढची प्रोसिजर ही चालू करूयात। तर हे फ्राय पॅन मी ठेवलेलं आहे गॅसवर। गरम झालेलं तेल मी ह्या फ्राय पॅनमध्ये घेतो। थोडंसं तेल घेऊयात। तेल तर ऑलरेडी गरमच होतं। हो, त्याच्यामुळे जास्त व्यवस्थित गरम करायची काही गरज नाही। त्याला एकदम कमी प्रमाणात तेल लागणार आहे। हो, ह्याला तेल एकदम कमी लागणार आहे। तर हे तेल आपलं गरमच आहे। तर आपण चालू करूयात। सर्वप्रथम आलं आणि लसूण, 1 चम्मच लसूण घेऊयात आपण। बारीक चिरलेलं लसूण आहे, बारीक चिरलेलं लसूण आणि बारीक चिरलेलं आलं 1 चम्मच घ्यायचं दोन्ही। बरं, आता इथे 1 चमचा बारीक चिरलेलं लसूण, 1 चमचा बारीक चिरलेलं आलं असं प्रमाण घेतलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याला। हां, ते थोडंसं परत परतून घ्यायचं। थोडासा लालसर कलर आला की मग आपण पुढची प्रोसिजर करूयात। हे थोडं चायनीज टाईपचं स्टार्टर होतं नाही का? थोडंसं चायनीज टाईपचंच स्टार्टर आहे। मस्त छान असा सुगंध येतोय ना आलं लसणाचा। याच्यामध्ये काय टाकणार आहोत आपण? आता यामध्ये टाकणार आहोत स्लीट ग्रीन चिली, म्हणजे उभी चिरलेली हिरवी मिरची। हिरव्या मिरचीचं प्रमाण आपल्या आपल्या चवीनुसार आपण घेऊ शकतो नाही का? म्हणजे लहान मुलांना जर द्यायचं असेल तर ऑफकोर्स थोडं तिखट कमीच ठेवावं। मिरची सुद्धा थोडीशी फ्राय करून घ्यायची त्याच्यामध्ये तेलामध्ये। थोडीशी मिरची व्यवस्थित फ्राय करून घ्यायची। त्यानंतर आपण ॲड करूयात आपले हे बेल पेपर, म्हणजे ग्रीन कॅप्सिकम, येलो कॅप्सिकम आणि रेड कॅप्सिकम। अच्छा, त्याला वेगळा असा रंग येण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे कॅप्सिकम घेतलेले आहेत।
जर तुम्हाला मार्केटमध्ये कलर रंगाचे वेगवेगळे मिळाले नाहीत, वेगवेगळे कलरचे मिळाले नाहीत, तर तुम्ही हिरवे सुद्धा फक्त वापरू शकता नाही का. पण एक मुलांना पण मजा येते वेगळ्या रंगाचं काहीतरी थोडंसं वेगळं काहीतरी कलरफुल मिळालं की थोडंसं ते दिसायला छान वाटतं आणि ऑफकोर्स दिसायला छान आहे तर खायलाही तेवढीच मजा आहे. म्हणजे इच्छा होते अशी खायची. हा कांदा ठेवलेला आहे डाईस कापलेला, हा पण कांदा मी ऍड करतो इथे. मस्त टॉस करून घेऊयात. आपण अजून मीठ कशातच घातलेलं नाही. नाही, मीठ हे सगळ्यात शेवटी घालायचं. मीठ हे सगळ्यात शेवटी घालूयात. प्रवीण खरं सांगू, हे तुझे करतोयस ना असं टॉसिंग, मला खूप इच्छा होते बरं का घरात करायची, पण असं वाटतं मी करायला गेली की ते नेमकं सगळं पडणार आणि माझी रेसिपीचं दुसरंच काहीतरी होईल, त्याच्यामुळे मी कधीच हिंमत केली नाही हे करायची. नाही, पण असंही म्हणजे एवढी कठीण गोष्ट नाही आहे. हां, एक गोष्ट आहे की आम्ही शेफ्स, आम्हाला रोजचीच प्रॅक्टिस असते, त्यामुळे आमच्यासाठी इझी आहे. तुम्हाला शिकवलं जातं का असं करायचं की तुम्ही शिकून जाता? नाही, आम्ही रोजच्या रेग्युलर बेसिसवरती हे आमचं रुटीनच बनून जातं, त्यामुळे आमच्यासाठी काहीच कठीण नाही असं. म्हणजे नेहमी चायनीजच्या स्टॉलवर किंवा असं बघितलं ना की असं कोणी टॉसिंग करते की खूप इच्छा होते असं. आता मी नक्की घरी करून बघेन एकदा, पडलं तर पडलं. तर आपलं हे व्यवस्थित फ्राय पण झालेलं आहे. आपण याच्यामध्ये पनीर ॲड करून घेऊयात. तर हे आपले क्रिस्पी पनीर ॲड करून घेऊयात. आपण आता याच्यामध्ये टोमॅटो केचप ॲड करून घेऊयात. हो, आता हे टोमॅटो केचप जेव्हा आपण ॲड करू तेव्हा आपली ही रेसिपी बनेल चटपटा. थोडीशी अशी आंबटसर टेस्ट येणार नाही का त्याला एकदम, कारण आपल्या मिरची आपण टाकलेली आहे हिरवी मिरची स्लाइस करून, आणि त्याच्यामध्ये असं आंबट असं टोमॅटो केचप पडलं की मस्त छान टेस्ट येणार त्याला. तर ही आपली चटपटा पनीर रेसिपी जवळजवळ रेडी झालेली आहे. आपण थोडंसं जिरा पावडर ह्याच्यावरती ॲड करूया. एक वेगळी अशी फ्लेवर येणार नाही का जिरा पावडर इकडे. थोडंसं जिरा पावडर आपण ॲड करूया. तर आपण आता थोडंसं मीठ याच्यामध्ये ॲड करूयात. फायनली पण सगळ्यात शेवटी मीठ का बरं आपण ॲड करतो? सर्वात शेवटी आपण मीठ याच्यामध्ये यासाठी ॲड करतोय की थोडंसं जे चटपटा आहे त्याला पण थोडंसं व्यवस्थित असं म्हणजे पूर्ण ते यायला पाहिजे फ्लेवर पनीरमध्ये. पण कारण सर्व इन्ग्रेडियंट्स टाकल्यानंतर मीठ टाकलं की हे मीठ सगळ्यांना व्यवस्थित मिक्स होऊन येईल. ओके. तर ही चटपटा पनीर रेसिपी आपली इथे रेडी झालेली आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्याचा एवढा छान सुगंध येतोय ना, म्हणजे आणि एवढी सोपी असेल असं मला वाटलं नव्हतं. मला जेव्हा चटपटा पनीर असं ऐकलं तर मला वाटलेलं आता मोठी रेसिपी असेल, किंवा आपण खातो तेव्हा पण आपण नॉर्मली असं वाटतं की खूप बनवायला वेळ लागला असेल. प्रवीण, ही झाली आपली चटपटा पनीर तयार. प्रेक्षक बघितलं तुम्ही किती सोपी आणि किती छान सुटसुटीत अशी रेसिपी आहे. इन्ग्रेडियंट सुद्धा खूप कमी आहेत, म्हणजे आपण जे साहित्य वापरलं नॉर्मली ते सगळंच घरी अवेलेबल असतं. जर तुम्ही रंगीत शिमला मिरची सोडली तर, तुम्हाला रंगीत नाही मिळाली तर तुम्ही हिरवी शिमला मिरची आपली जी साधी असते ती सुद्धा वापरू शकता. आणि जिरापूड जी आहे ते एक वेगळं आहे थोडंसं, ते पण आपल्या घरात नॉर्मली असतंच. म्हणजे असे सगळे घरातलेच पदार्थ मिळून अशी मस्त एक छान रेसिपी तुम्हाला झटपट तयार होईल. हो, वेगळं असं काहीच नाही. आपण नॉर्मली घरी जी रोजची पावभाजी बनवतो तसंच आहे. थोडंसं
थोडासा चेंजेस आहे त्याच्यामध्ये. आणि पनीर पावभाजी म्हणून त्याच्यामध्ये मी पनीर ॲड केलेलं आहे. मी एक इथे बोलू का, म्हणजे पनीर आपण ॲड करतोय पण पावभाजी अशीच खूप हेल्दी असते नाही का. हो. म्हणजे पावभाजीमध्ये सगळेच व्हेजिटेबल्स किंवा सगळ्याच भाज्या आपण टाकतो ऑलमोस्ट. म्हणजे मुलं खात नाही म्हणूनही त्याच्या मागचं एक कारण असतं आणि आपल्यालाही खायला होत नाही भाज्या नॉर्मली अशा. तर सगळ्या भाज्या आपण त्याच्यामध्ये ॲड करतो आणि त्याच्यात हेल्दी म्हणजे पनीर त्याच्यामध्ये ॲड केलं की ती जास्त चविष्ट पण लागेल माझ्या मते, है ना. कसं काय करणार आहोत आपण, काय पनीर पावभाजीसाठी लागणारं साहित्य आहे आपलं. हे मी भाज्या कापून घेतलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये गाजर आहे, कोबी आहे, फ्लॉवर आहे, पनीर, टोमॅटो, बटाटा, ग्रीन पीस घेतलेले आहेत मी, शिमला मिरची घेतलेली आहे हिरवी, कांदा आहे, लसूण आहे, जिंजर आहे, बटर आहे, पावभाजी मसाला आहे, जिरा आहे. आता हे सगळे आपले इन्ग्रेडियंट्स झालेले आहेत, सगळं काही घेतलेलं आहे. आता आपण वळूया का रेसिपीकडे. हो नक्कीच. काय करूया सर्वात आधी. सर्वप्रथम मी भाज्या कापून घेतलेल्या आहेत, ह्या मी एका कुकरमध्ये उकडायला ठेवतो. बरं. तर याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे गाजर, कॉलीफ्लावर आणि गोबी. बरं. आणि मटार पण याच्यातच घ्यायचं. नाही, मटार नाही घ्यायचं. आपले ग्रीन पीस आहेत त्यामुळे त्याला शिजवायची गरज नाही लागत. पण तुम्ही जर मटारच्या शेंगा आणल्यात तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करून त्याला पण शिजवून घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे हे फ्रोझन मटर आहे. फ्रोझन मटर आहे. अच्छा अच्छा. म्हणजे मार्केटमध्ये जे फ्रोझन मटर किंवा पॅकेटमध्ये जे मटर मिळतात ते जर तुम्ही आणलेत विकत तर तुम्हाला ते उकळायची गरज नाही किंवा भाज्यांसोबत लावायची गरज नाही कुकरमध्ये. पण जर तुम्ही मटारच्या शेंगा घरी आणल्या आणि त्याच्यातून मटर काढले दाणे तर मग तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये वाफवून घ्यायचे. बरं. आता हे आपण घेऊया का ठेवूया वाफवायला. पण पाणी टाकतो त्याच्यामध्ये थोडं. आणि ह्या भाज्या वाफवून घेऊयात. वाफवून म्हणजे 1 ते 2 शिट्ट्या आपण कराव्या लागतील. हो कराव्या लागतील. बरं. आपण जो बटाटा चिरलेला आहे तो पण त्याच्यात घ्यायचा आहे का. हो, बटाटाही त्याच्यामध्ये टाकायचा कारण तो कच्चा बटाटा आहे त्यामुळे बटाटाही त्याच्यात टाकणं फार गरजेचं. आणि शिमला मिरची नाही घ्यायची. शिमला मिरची नाही घ्यायची कारण शिमला मिरची शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे शिमला मिरची टाकायची गरज नाही. अदरवाईज जर तुम्ही शिमला मिरची टाकला पूर्ण मॅश होईल. शिमला मिरची पुढे मिळणारच नाही. तर हे बटाटे पण याच्यामध्ये ऍड करूया. याच्यामध्ये आपल्याला मीठ किंवा मसाले काही टाकायचे. थोडंसं फक्त मीठ ऍड करायचं याच्यामध्ये. थोडंसं. हो, थोडंसं एक अर्धा चमच आपण मीठ टाकूया कारण पुन्हा आपण पावभाजीमध्ये मीठ टाकणारच आहोत. मीठ टाकणारच आहोत. मीठ टाकल्यानंतर आपण याला मिक्स करून घेऊया. झाकण बंद करूयात आणि त्याची शिट्टी लावूयात. तोपर्यंत आपण एक वाटण वाटून घेऊयात. बरं. काय काय घेणार आहोत आपण वाटणामध्ये. वाटण्यासाठी ही ड्राय रेड चिली, बरं, थोडंसं आलं आणि थोडं लसूण ते वाटून घ्यायचं. आलं आणि लसूण. मग आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊया का डायरेक्ट. हे आपलं वाटण आता तयार झालं नाही का. साधारण एकदम असं बारीक पाहिजे म्हणजे तुम्हाला. म्हणजे याच्यात बिया सुद्धा आपल्याला दिसता कामा नये. ओके. तर आपली ही पेस्ट तर रेडी झालेली आहे आणि ह्या भाज्या पण आपल्या शिजलेल्या आहेत. ओके. आपला कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसिजर पाहूयात. एक मी पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडं ऑइल घेतो. ऑइल छान गरम करून घेऊयात. तर तेल आपलं तापलेलं आहे. आपण सर्वात प्रथम टाकूया जिरा याच्यामध्ये. जिरा, साबूत जिरा आहे हा. जिरा आपण टाकणार आहोत. जिरा टाकूया. थोडं जिरा मस्त तडकलं की त्याच्यामध्ये आपण कांदा ऍड करून घेऊयात. ते एकदम बारीक चिरून ठेवलेला आपण कांदा होता. मला इथे अजून एक सांगावंसं वाटतं की पावभाजी म्हटली की नॉर्मली आपण फक्त भाज्या आणि हे ऍड करतो. पण पनीरने जर तुम्ही केलं तर ती जास्त हेल्दी होऊ शकते. कारण पनीर जे आहे ते तुम्हाला हाडांसाठी, कारण हे मिल्क प्रोडक्ट आहे, तर हाडांसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दातांसाठी हे खूप आवश्यक आणि खूप गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये खूप जास्त कॅल्शियम असतं आणि सगळेच विटॅमिन्स असतात याच्यामध्ये. विटॅमिन डी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतं जे तुमच्या हाडांसाठी खूप चांगलं असतं. ज्यांना कॅल्शियमची डिफिशियन्सी असेल त्यांनी तर जास्त पनीरचं इंटेक केलं, जर जास्त पनीर खाल्लं तर काहीच प्रॉब्लेम नाही.
तर आपला आता हा आपण कांदा आपला कांदा असा झालेला आहे. लालसर झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण हे टोमॅटो ॲड करूयात. टोमॅटो सुद्धा आपण एकदम बारीक चिरून घेतलेले हो. होते. आता आपण ही पेस्ट केलेली आहे ती पेस्ट त्याच्यामध्ये ॲड करूयात. बरं, ही पूर्ण घ्यायची आपण. 2 चम्मच. 2 चम्मच पेस्ट घ्यायची. याचा कलर लगेच बदलला नाही का, असा डार्क रंग झाला छान त्याचा, असा लाल कलर. लाल रंग येईल त्याचा. हे झालंय हे आपलं झालेलं आहे. हां हां. आता आपण याच्यामध्ये ह्या शिजवलेल्या भाज्या टाकूयात. कुकरही थंड झालेला आहे आपला. तर आपल्या ह्या व्हेजिटेबल मस्त बॉईल झालेल्या आहेत. आपण काढून घेऊयात. आता आपण हे काढून डायरेक्टली याच्यामध्ये टाकायचे. हो, डायरेक्टली याच्यामध्ये टाकू. ओके. अच्छा, भाज्यांचं जे पाणी असतं ते पण आपण ऍड करायचं का याच्यामध्ये? थोडंसं हलकं ॲड करायचं, जसं म्हणजे तुम्हाला पावभाजी ज्याप्रमाणे थिक पाहिजे किंवा थोडीशी Gravy ग्रेव्ही टाईप तुम्हाला पाहिजे, जशी पाहिजे ग्रेव्ही टाईप तशा पाहिजे, तर त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता. तर तुम्ही वेगळं असं पाणी काय ॲड करायची गरज हो. नाही. जे आपलं हे व्हेजिटेबलचं बॉईल पाणी आहे तेच तुम्ही ॲड. बरं, आपण मटार होते जे आणि शिमला मिरची ते टाकलेली नाहीये, मग हे पण आपण आता याच्यात ॲड मिक्स करून घेऊया. हो. शिमला मिरची सुद्धा पूर्ण हो. घ्यायची. त्याला मस्त मॅश करून घेऊयात. चांगलं मॅश केलं की मस्त एकरूप एकजीव होऊन जाईल. हे छान अशी पावभाजी काय मिळेल. याच्यामध्ये आपण जेव्हा बनवत असतो तेव्हा बटर आपण घालत नाही ना नॉर्मली? नाही, जर तुम्ही आधी बटर टाकलं तर त्याचा बटरचा फ्लेवर निघून जाईल. अच्छा. त्यानंतर जेव्हा तुमची पावभाजी रेडी असेल तर फक्त हलका वरतून डिझॉल्व करायचा. हां हां. आता आपण पावभाजी मसाला ॲड करूयात. साधारण किती चम्मच घालणार आहोत आपण? साधारणतः 1.5 चम्मच आपण पावभाजी मसाला ॲड करूयात. मस्त स्मेल आला त्याला. हो. आणि थोडी धना पावडरही मी इथे ठेवलेली आहे, तर थोडी धना पावडर मी ॲड करतो. साधारणतः हाफ अर्धा स्पून. चम्मच. हां. याचा एक छान असा अरोमा येतो, एक छान असा सुगंध येतो ना पावभाजीचा. आता जो रिअल सुगंध असतो किंवा जी पावभाजी खावीशी चव ज्याला आपण म्हणतो ते आता रिअल येते याच्यातून. छान, खरंच छान झाली आहे. म्हणजे भाज्या वगैरे व्यवस्थित सगळ्या एकरूप झालेल्या आहेत. अजून पाणी घालूया. बरं. थोडीशी पातळ बनवूयात आपण. हो, एवढं मीठ पुरेसं. हो, आणि थोडं टाकायचं. मीठही आपण इथे घातलेलं आहे. भाजी ऑलमोस्ट आपली रेडी आहे. पूर्ण तयार झाली हो. नाही का? हो. जर आपण बाहेरून पनीर आणला पीसेस असले तर ते कुस्करून घ्यावं लागेल ना आपल्याला पूर्ण? हो, कुस्करून किंवा तुम्ही आपले घरी नॉर्मली किसणी जी असते त्याच्यामध्ये किसून घेऊ शकतो. आणि जर आपण घरी बनवलं तर मग असं आपण फक्त ह्या हाताने जरी केलं तरी पूर्ण होऊन जाईल. तरी पूर्ण होईल. हो. छान असा याला लाल आणि थोडासा आता पनीर टाकल्यामुळे थोडासा सफेद कलरही आलेला आहे. कलर आलेला आहे. तर फायनली आपली ही भाजी रेडी आहे. येस. आपली पनीर पावभाजी इथे मस्त रेडी झालेली आहे. छान असा सुगंध आहे ना मस्त. आणि याच्यावरती बटर, ह्याच्यावरती थोडंसं आपण बटर ॲड करूयात. बटर थोडं नंतर मेल्ट होईल. थोडीशी गार्निश म्हणून कोथिंबीर. तर आपली भाजी तर इथे रेडी आहे. आता भाजीसोबत काय तर पाव. तर पावभाजीसाठी लागणारे पाव आपण कापून घेऊयात. याला बटर लावून फ्राय केले की. हो, इथे मी पॅन ठेवलेला आहे. थोडासा बटर मी याच्यामध्ये टाकतो.
बटर मेल्ट झालं. दोन्ही बाजूने त्याला मस्त आपण बटर हो, लावून दोन्ही बाजूने. घेणार आहे. आणि जी बाजू आपण कापली आहे तिथेही बटर मस्त लावून घेऊयात. तर हे आपले पावही इथे रेडी आहेत. साईडला पाव आणि थोडंसं चिरलेला कांदा, हो थोडंसं कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड करून आणि थोडंसं लिंबू त्याच्यामध्ये टाकलं की ही पूर्ण पावभाजी आपल्याला मस्त मिळते. सर्व करायला गरमागरम पावभाजी तयार. प्रेक्षको, इथे एक आज मस्त आपण आगळी वेगळी पनीर पावभाजी करायला शिकलेलो आहोत. त्याच्यामध्ये वेगळेपणा म्हणजे मला ते एक नवीन शिकायला मिळालं आणि तुम्हालाही, की आपण जे मिरचीची पेस्ट जी बनवून घेतली, मिरची, आलं आणि लसूण हे टाकून एक छान पेस्ट बनवून घेतली, ज्याच्यामुळे एक वेगळा रंग आला. आणि इथे मी तुम्हाला आवर्जून हे सांगते की जेव्हा ते आपण फ्राय करायला घेतलेला कांदा आणि त्याच्यामध्ये ही पेस्ट ॲड केली तर त्याचं एक खूप सुंदर असा ॲरोमाला, खूप सुंदर असा सुगंध सुटलेला आणि त्या सुगंधाने होऊ शकतं की बाकीच्यांचे खायला मन करेल. आणि नंतर आपण सगळ्यात शेवटी पनीर ॲड केले, जे की खूप हेल्दी आहे. नॉर्मली मुलांना दूध असं घेत नसते किंवा असे बरेच प्रॉब्लेम असतात. त्याच्यामुळे जर तुम्ही असं काही वेगळं बनवून दिलं की ज्याच्यामुळे मुलांच्या पोटात आणि आपल्या पण शरीरात कॅल्शियमचं इंटेक जास्तीत जास्त होईल, तर खूप चांगली पावभाजी प्रवीण आम्हाला आज बनवून दाखवली आणि मस्त ही मी नक्की घरी ट्राय करणार आहे. प्रेक्षको, तुम्हीही ट्राय करा आणि आमचा आजचा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला कळवा. आपण पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत, नवीन गेस्टसोबत, नवीन शेफसोबत. तोपर्यंत नमस्कार.